अभिनेता सैफ अली खानच्या हल्ल्याप्रकरणी आता चार्जशीट दाखल करण्यात आली आहे। वांद्रे कोर्टात सैफ अली हल्ल्याप्रकरणी 1000पेक्षा अधिक पानांची चार्जशीट दाखल करण्यात आली आहे। आरोपी शरीफुल इस्लाम विरोधात पोलिसांकडे अनेक पुरावे असल्याचा यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे। सैफवर झालेल्या हल्ल्यावेळी मिळालेला चाकूचा तुकडा आणि आरोपीकडचा चाकूचा तुकडा एकाच चाकूचा असल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे। आपल्याला अपडेट देतोय सूरज ओझा आपल्यासोबत आहे। सूरज, आणखी कुठले महत्त्वाचे मुद्दे या चार्जशीटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत? की ज्या प्रकारे ही चार्जशीट दाखल करण्यात आली आहे त्यात बऱ्याच एव्हिडन्स असल्याचा दावा पोलिसांनी केलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे जिथे ही घटना घडली तिथे आरोपी शरीफुल इस्लामच्या डाव्या हाताच्या जे ठसे आहेत ते मिळालेले आहेत। हा महत्त्वाचा एक एव्हिडन्स म्हटलं जातोय। त्याचबरोबर काही विटनेसचे टेस्टिमनी आहे आणि त्याचबरोबर ज्यांच्यावर हल्ला झालेला आहे त्यांनी या आरोपीची ओळखही देखील पटवली होती। तर या प्रकारचे महत्त्वपूर्ण साक्ष देखील त्या चार्जशीटमध्ये संलग्न करण्यात आलेला आहे। ही 1000 पानांहून जास्त पानांची ही चार्जशीट आहे ज्याला आज कोर्टात दाखल करण्यात आलं आहे। जी सूरज, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।